काय प्रकार आता याने गाडी आपल्याला धडकली, गाडी धडकून पुढे गेला. मला म्हणते काचरा लागला. आई काय प्रकार म्हणलं आता परत निघावं, तर निघायला बघतोय मी, गाडीच काही चालू होत नाही बघा. हे सगळी मी दाखवते, माझं सगळं दाखवतो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ गुरुंचा आकाश बोलतोय. आता उद्या जसं की 10 जुलै गुरुंची गुरुपौर्णिमा आहे उद्या, त्यासाठी निघालो होतो. जवळजवळ वाजलेत रात्रीचे 11:40 बघू शकता. 11:40 बघा. आणि आता आपण जवळजवळ कुठं उभं असलं, आता आपण पाटसला कसं आहे, पाटसला नाही, पाटस पहिलं टोल नाका लागला नाही, उरळी कांद्याच्या पुढं पोचलोय. जेवलो नव्हतो सकाळपासून, काही ब्लॉक केलाच नाही. बऱ्याचशा डिलिव्हरी होत्या, डिलिव्हरी केल्या सकाळपासून, आणि डिलिव्हरी केल्या. संध्याकाळी खूप पाऊस पडत होता, गाडी पेट्रोल वगैरे भरलं, प्रणवाने मी निघालो. सकाळी जवळजवळ मला असं वाटतं 3:30 वाजता सकाळी पोहोचलो. जेवलो पण नव्हतं, जेवायला टाइम पण मिळाला नव्हता. आता थांबलोय 10 वाजता, धाब्यावरती थांबलोय. बघू शकतो तुम्ही साईड लाईटला ऑर्डर त्यांना दिलेली जेवणाची, जेवण करतो. काय पुढचा ब्लॉग जो काय असेल कंटिन्यू दाखवतो. तर झालं आता जेवण आमचं, जेवण एकदम क्वालिटी जेवण होतं. जेवण झालं, जेवण करून निघालोय. बोर्ड बघू शकता तुम्ही मंडळी. आपली इंदापूर 98 किलोमीटर आहे, सोलापूर 205 आहे, आणि हैदराबाद 512 असं बोर्ड आहे. पहिलाच टोल नाका होता इथं, म्हणजे पहिला टोल होता इथे, आता टोल काढलेला त्यांनी. पहिलाच उरुळी कांचन पासून जो रोड पहिला लागतो, पहिला टोल नाका, तिथंच थांबलो होतो आम्ही. जेवलो नव्हतं, जेवण करून घेतलं. तेव्हा या हॉटेलला घेतलं जेवण, कल्पतरू व्हेज नॉन व्हेज अँड ढाबा. तर आता असं झालेलं आहे जेवण. आज तुम्हाला बाकीचं काय असेल ते या गाडीमध्ये दाखवतो, सोबत जर्नी करू आपण. ही आपली परी, छोटी परी, छोट्या परीला घेऊन चाललंय. काय करणार, 2 जण होते. पहिला विचार केला होता 2 व्हीलरनीच जाऊ, जसं दरवेळेस जातो मी 2 व्हीलरनी, प्रत्येक याला जातो मी स्वामींच्या 2 व्हीलरनी. पण आता लयच पाऊस होता, प्रणवला म्हणतो चल जाऊ ह्याच्यानेच, की फ्रेश होऊन एकदम ओके. म्हणजे आता झालं जेवण झालं, जेवण केलं, आता निघालो. बाकीची जर्नी काय असेल ती तुम्हाला पुढे दाखवतो, ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता निघालेलो आहे. निघालो तर तसं मी किती वाजता सांगू तुम्हाला, एक 9:30-10 वाजता तरी निघालोय मी. आळंदी मरकड रोडवरून निघालो. त्या रोड करत केसनरला आलो, केसनरवरून मग पुढं थेऊर फाट्यावर आलो. थेऊर फाट्यापासून मग उरुळी कांचन क्रॉस करून जेवण करून निघालो. आता तर बघू शकता तुम्ही, टँक पण गाडीचा एकदम मस्तपैकी फुल गेलेला आहे, आणि 2 जण एकदम फुल जोश मध्ये. मी तर फुल जोश मध्ये आहे, कारण की स्वामींना भेटायचंय म्हटल्यावर विषयच नाही. आणि तिथं जायला, तिथं मी जातोय आता. तसं मी दरवेळेस याच म्हणजे नाही का म्हणतात, अंगात जो जोश असतो, जोश, त्याच जोशने चाललोय. झोपेचा विषयच नाही अजिबात. भले मी दिवसभर किती थकू दे, आणि किती डिलिव्हरी करू दे, आणि किती घरात जाऊन काम करू दे, तरी मी जोपर्यंत त्याचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत, तर मग आपल्याला काय, माझ्या मनाला तसं नाही का रुकरुकी राहते अशी. आणि इथं जाताना मी काही असू दे अडचण मला, तरी मी जाणार. आणि मला अजिबात झोप येणार, पहिली मी झोप येऊच शकत नाही, जाणार आहे. आता बघू शकता तुम्ही, घड्याळात वाजलेत 12:08 आम्ही निघालोय. बघा मला दिसत असेल की नाही बघा, 12:08 झालेले आहेत, निघालेलो आहे. काही एवढा काय मी गाडी काही पळवणार नाही इथं, काही गाडी पळवणार नाही. आपण 70-80 करत जाणार. बघू आता किती वेळ पोचतोय, किती वेळ लागले. तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू दाखवतो रोडचा. रोड पण चांगलं काम केलं रोडचं, असं काय वाईट नाही ना. फक्त हे वोल्वोवाले येत राहतात तो अजिबात, म्हणजे काय त्यांना काय फिकरच नसते अजिबात, माणूस आहे का नाही आहे काय नाही.
तर बघा हे असे दोघ जण आहेत, कसे जाणार कसं एखाद्या छोट्या गाडीने जायचं कसं मला सांगा. तसं आम्हाला बघायला लागतं. ये भाऊ तू पण ये चल, काही विषय नाही. तर बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे. नशीब पाऊस पडून गेला आणि आम्ही निघालोय. बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे आता. बघू आता, मला तर वाटतंय भेटेल म्हणून पुढं टेंबोर्णी वगैरे क्रॉस केलं ना आपण, मला असं वाटतं मिळेल पुढं पाऊस. एखाद्या वेळेस मिळायला पाहिजे. आणि इथं या साईडला दिसत नाही अजिबात. रस्ते वगैरे ओले आहेत का नाही अजिबात काय दिसत नाही. चाललोय बघू. तिथं भोलेश्वरी टेम्पल म्हणून आले. आता बघा इथं बोर्ड बघू शकतो तुम्ही, यवतला आले बघा. यवत पर्यंत पोहोचलोय. अजून चालू आहे. आता थांबणार कुठं माहितीये का मी, पुढं आता जो टोल नाका लागेल का, आता तर एक मला माझ्या अंदाजात एक टोल नाका होता तो क्रॉस केलेला आहे. पण आता थांबणार कुठं, पुढचा टोल नाका. गाडी आहे, गाडी पण जीवच आहे, तिला पण थोडासा रेस्ट दिला पाहिजे. कंटिन्यू चालून काय आपल्याला काय तिथं काही जंग जितायची नाही. थांबत 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 मस्तपैकी माइंड फ्रेश करत जाणार. बघू आता यवत, तर यवत सिटी तुम्ही बघू शकता. यवत सिटी आहे. चाललेलं एकदम क्वालिटी मध्ये, विषय लोड घ्यायचा नाही. जे होईल ते होईल. सगळे स्वामी बघतील आणि सगळं स्वामींच्याच भरोश्यावर सगळं चालू आहे. आजपर्यंत जे काही चालू आहे ते सगळं स्वामींमुळेच चालू आहे. आणि मी त्यांना कधीच विसरू शकत नाही माझ्या लाईफ मध्ये. मी म्हणजे कधीच विसरू शकत नाही असा विषय. आता इथून एक बोर्ड बघितलं मी, चौकोला 11 किलोमीटर आहे. भाई काय बी असू दे भाई, जाणार आपण. आणि एकदम म्हणजे अशी आस लागली की कधी पोचतोय स्वामींकडे, कधी पोचतोय अशी आस लागली की कधी मी अक्कलकोट मध्ये जातोय असं झालंय. बरेचशा गाड्या चालल्या आज. गुरुपौर्णिमा म्हटलं भरपूर गर्दी असते. मागच्या वर्षी आम्ही थांबलो होतो जवळजवळ 7-8 किलोमीटर लाईन होती सकाळ सकाळ. तशा लाईन मध्ये थांबलो होतो. सोलापूर इथून 204 किलोमीटर आहे. आताच बोर्ड वाचलं. आम्हाला कोणची एंट्री बघून घ्यायचं. कशाला चाललेत काय माहिती. दिवसावर पण झोपून देत नाही, म्हणजे चालून देत नाही व्यवस्थित. रात्रीचे दर्शन झाले म्हटलं काय माहिती काय विषय. आता टोलला पोहोचले बघा. पाटसचा टोल आहे, टोल नाका. सोड रे भाई सोड. 1 मिनिटापेक्षा खाली थांबलो ना पैसे देत नसतोय मी. काहीतरी नियोजन मध्ये करू. चहा वगैरे घेऊ इथं थांबताना मस्त क्वालिटी चहा, अंबिका चहा. गर्दी कोणाकडे ते बघायचं पहिल्यांदा तिथं आणि मगच घ्यायचं चहा. चहा कसा आहे, गरम भेटतो. नाही तर उगाच आपण घेणार. बघू शकता मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे पाटसचा टोल नाका उठलाय. पाटसचा टोल नाका, पाटसच्या टोल नाक्याजवळ पोहोचलेलो आहे. जवळजवळ 83 किलोमीटर आहे आपल्या आळंदीपासून. आता आपण पुढं जर्नी कंटिन्यू करत आहोत. पुढचा काय जो काय असेल तुम्ही मला ब्लॉगमध्ये दाखवून त्या साईडला बघू शकता. बरीचशी गर्दी आहे, सगळी लोक चहा थांबलेले आहेत. आपण पण थोडं चहा घेतलं, चहा झालं तुम्ही झाले ना. बाकी तुमचे काय असेल पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू तुम्ही दाखवतो आणि विषय काय आहे काय हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आपण आलेलो आहे याला इंदापूरच्या टोल नाक्याला. जवळजवळ आपल्या शॉप पासून इथपर्यंत इंदापूरचा टोल नाका जो आहे ना तो 162 ते 63 किलोमीटर आहे. मी आता बघितलं गाडीला.
आणि आलं जरा रिलॅक्स जरा म्हणजे प्रत्येक टोल नाक्याला थांबत येतोय. मध्ये थांबत नाही, मध्ये कुठला स्टॉप घेत नाहीये. फक्त टोल टोल म्हणजे काय सगळं खाणं पिणं व्यवस्थित मिळतं आणि बरीचशी दुकानं पण उघडे असतात. त्याच्यामुळे मध्ये पण थांबायला काही चान्स नाहीच आहे. तसं थांबू शकतो कुठेही, पण काय संध्याकाळची वेळ आहे काय सांगता येत नाही. बऱ्यापैकी पोहोचलं तर वाजलेत बघा 1:50 झालेले. तुम्हाला दाखवतो बघा 1:50 झालेले. बघू शकता तुम्ही 1:50 इथं पोहोचलोय. म्हणजे जवळजवळ अजून 150 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे आपलं. ते 2 समजा 2-3 3:30 ला पोहोचलो पाहिजे इथं. आता 1:30 वाजता तर पौर्णिमाला चालू होते आपली. बघू गर्दी मला तर वाटतंय गुरुपौर्णिमा म्हणतात संध्याकाळपासून असणार आहे यायला. काय म्हणतो रे ना संध्याकाळपासून असणार ना. मित्रांनो बघू शकता तुम्ही आता निघालोय आपण इंदापूर टोल नाका क्रॉस करून निघालोय. जस्ट बघू पुढं काय नियोजन होतंय कसं नियोजन होतंय. चाललं तर आहे पाऊस पण या साईडला पाऊस नाही आहे. पण पाऊस पाहिजे होता थोडा तरी का व्हायला म्हणून पाऊस पाहिजे होता. पुण्यात एवढा पाऊस पडतोय बाहेर पडू देत नाही लोकांना. कशी आपली राणी निवांत एकदम नो टेन्शन. बरं आहे पण ही छोटी गाडी जी आहे ना छोट्या गॅपमधून आपली निवांत निघते. टेन्शन नाही पेन्शन नाही कसलं काय नाही होतं मुख्यमध्ये बाई. पण आता एकच टेन्शन आलंय की तिथं पोचल्यावरती रूम मिळणं हे मोठं गरजेचं आहे. रूम जर मिळेल तर प्रॉपर सगळं आंघोळ वगैरे होऊन प्रॉपर कपडे वगैरे आणलेत आपण. रूम जर मिळेल ना तर मग सगळं प्रॉपर होईल. आणि विषय काय दर वेळेस मिळते रूम. आता गुरुपौर्णिमा मोठी पौर्णिमा म्हटलं बरीचशी पब्लिक असते मग रूम मिळणं अवघड आहे. बघू आपण प्रयत्न तर फुल करणार रूम मिळाली पाहिजे म्हणून. जसं तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये काय बघू शकता का आपण रेडबुल घेतले. रेडबुल का घेतलेले आहेत माहिती आहे का डोळ्यावर झापड नको याला म्हणून. आणि हे लय म्हणजे नाही का जरा म्हणतो मी टॉनिकच मानलं पाहिजे याला रात्रीचं. हे जर टॉनिक घेतलं तर झोप येणार नाही मुळात. मूड आपला फ्रेशमध्ये राहतो. हे या कारणाने हे इथं बघा नाव बघा रेडबुल नाही तर काही कमेंट करायला तुम्ही तुमचा काही भरोसा नाही. की रात्रीची झोप नको यायला तर काय आपण तसं पण 160-162 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे. तेवढंच आता अंतर झालेलं आहे. बघू शकता तुम्ही पुढं पण काय आता पुढचं बोर्ड काय रे टोल रोड आरंभ होतोय. टोलचा रोड चालू झाला इथं. ठीक आहे चालेल. अरे ऍक्च्युली नाईटला गाडी चालवायचं कारण एकच की नाईटला किचकिच नसते कोणाची. एक लाईन धरले की आपल्याला एका लाईनने चालायचं बस निवांत मध्ये. हा का याचं लाईन मध्ये चालला निवांत मध्ये याला कसंही टेन्शन नाही. आपल्याला पण कशाही टेन्शन नाही. आपण पण निवांत चाललोय. मला असं वाटतंय गाडी आपण 3, 3:15, 3:30 पर्यंत जाईल. निघालो होतो मी 10 वाजता 10-10:15 दरम्यान काहीतरी. आता मला असं वाटतं की 3-3:30 दरम्यान आपण पोहोचू शकतो. पोहोचेल काही विषय नाही. आणि तुम्ही काटून बघा गाडीला 80-90 निवांत 80-90 करत चालले होते. टँक फुल केला होता आळंदीतच टँक फुल केला होता गाडीचा. तेव्हा काहीतरी 54,900 दाखवलं होतं. आत्ता दाखवतंय 55,070 म्हणजे 170 किलोमीटर गाडी आत्तापर्यंत चाललेली. 2 गाड्या उतरले 4 गाड्या लागल्या. एकदम क्वालिटीमध्ये चाललंय. लवकर नाही पण सेफ पोहोचणं गरजेचं आहे. सेफ पोहोचणे थोडासा उशीर झाला तरी चालेल. निवांत चाललंय काय आपल्याला काही नाही गडबड नाही काही नाही. पण आता तुम्ही बघू शकता इथं या पुण्यातून जे गाडी निघालेत ना पुण्यातून तुम्हाला एक गाडी दाखवतो मी पुढे इरेटिक आहे. त्याच्या मागं पण स्वामी बघा समोरची इरेटिक आहे नाही मागं बऱ्याचशा गाड्या मिळाल्या आपल्याला. पण मला आता AMG 12 आहे. मला आय थिंक वाटते
वाटते ही पण गाडी चाललेली तिथं अक्कलकोटला जात असावी. बघा ना, स्वामी समर्थ स्वामींची अशी प्रतिमा रेडीमेड काढलेली अशी रेडीमेडमध्ये. ठीक आहे, आत्ता काय नाही, पण जरा थोडंसं रोड खराब आहे. आणि मी ज्यावेळेस येतो ना टू व्हीलरने तिथं नाही, पण थोडेसे पुढं खड्डे वगैरे आहेत जास्त. ठीक आहे, आता काय एवढं चलतंय, चालवायलाच पाहिजे आणि चाललंच पाहिजे. हा बाबा मुंबई, हो मुंबईकर, धड राईटला बी चालत नाही, धड लेफ्टला बी. हा सोलापूर पुणे रोड आहे आपला, हडपसरचा रोड नाही का, हडपसर पुणे पुणे कांचन यवत पाटस, इथे तो रोड आहे. हा रोड सोडायचाच नाही जोपर्यंत सोलापूर येत नाही. सोलापूरपासून पुढे सांगतो मी तुम्हाला. आणि आता मी सांगेनच राईट मारायचं लेफ्ट मारायचं, तुम्हाला कळणार नाही. त्या टायमाला मी दाखवेल तुम्हाला की सोलापूरचं रोड येणं होईल आणि तिथून पुढं अक्कलकोटला किती किलोमीटर आहे कसं काय ते पुढे दाखवेल तुम्हाला निवांत आहे. आणि खरं माझं म्हणणं एकच आहे की जर अक्कलकोटला जायचं असेलच तुम्हाला, अक्कलकोट किंवा गाणगापूर, तर शक्यतो तुम्ही रात्रीच निघा. रात्री का निघा, कारण की रात्री कोणाची लपडी नसतं तरी, टेन्शन कोणाचं नसतं आपला. निवांत एक साईड पकडली निवांत झालं. पण रात्रीचा ड्रायव्हर एकदम क्वालिटीवाला पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय भाई, त्याला झोप बी पाहिजे नाही पाहिजे, असा ड्रायव्हर धरा आणि मग घेऊन जावा. त्यासाठी तुम्हाला म्हणतो नाईटला, नाही तर दिवसा तुम्ही निघू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण नाईटला विषय एकच आहे की कुठला माणूस रस्ता क्रॉस करत नाही. 12-1 नंतर सगळेजण आपापल्या घरी झोपलेले असतात, एकदम निवांत विषय असतो. फक्त रोड आणि तुम्ही यांचा पट्टा आणि आज समोरचे असे मोठे बोलबोवाले बस, त्यांचे यांना इंडिकेटर राहायचं, अप्पर टिप्पर करायचं आणि क्रॉस करत व्यवस्थित जायचं बस. सुखरूप जावा. मी तर चाललेलो आहे, दर्शन घ्या स्वामींचं. त्यावेळेस पण तुम्हाला दाखवतो मी कसं काय ते नियोजन. हो आता पुढं रस्त्यात काय अजून होत आहे. मंडळी बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू बघा. आपण आता सोलापूरमध्ये पोहोचलेलो आहे. सोलापूरच्या अलीकडे काही 200-300 मीटर आपण अलीकडे असेल, प्रॉपर सोलापूरमध्ये असेल. मी जे तुम्हाला मागाशी बोललो की जर कोणी येत असेल पुण्यावरून अक्कलकोटला, सांगतो कसं. आता इथे एक 200 मीटरवरती तुमचा रोड एंड होणार आहे. म्हणजे रोड असं कट ऑफ होणार, संपणार रोड 200-300 मीटर असेल. लाईटी बिटी बाहेर सोलापूर इथं दिसते तरी असं लाईट सगळ्या रोडला पाहिजे ना. पाणी गेले बाई MH08 रत्नागिरी बघा. आज रोड आहे तिथून चालू झालाय. स्टॉप डायरेक्ट पुढे चौकात होईल, पुढे चौक येईल, डायरेक्ट डेड एंड होईल रोडचा बाहेर. बघू शकता तुम्ही. दाखवतो मिनिटात. माणूस यार एवढी गाडी रनिंग करतो ना, किती जरी एसी मध्ये जरी थांबला तरी तो शेवटी त्याला आळस भरतो. आळस पण भरतो, अंग पण दुखते यार. अंग पण दुखतो, आळस बी पण. हे सोपं नाही. आता किती झाली, 272 किलोमीटर झाले आळंदीपासून. दोनशे 73 किलोमीटर, आता 73 झाले.
दाखवतो तुम्हाला. झोप पण येत नाही बघा. असा कधी पोचतोय कधी पोचत असं झालंय. म्हणजे कधी गुरूंची भेट होते. नुसतं दुकानाचं नाव आणि स्वामींचे गाणे नाही ठेवत मी. मनापासून मानतो त्यांना. आणि आतापासून नाही मानत, पहिल्यापासूनच मानतोय. राहिला विषय गाण्यांचा, त्या दुकानाच्या नावाचा, हे सगळं त्यांनीच दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही प्रॉपर मध्ये. आता इथे बोर्ड राईटला सोलापूर, लेफ्टला हैदराबाद आहे. आता इथं रोड बघा, पुढे कमान दिसली का तुम्हाला? समोरची जी कमान आहे ना, ते डेड एंड आहे एकदम. आता राईटला सोलापूर सिटीत रोड जातो आणि लेफ्टला हैदराबाद साठी रोड निघतो हा. आता हा रोड आहे ना, हा चौकात तुम्ही चालेल ना तुम्ही, तर हा एंड झालाय, पूर्ण एंड झालाय. आता इथून काय करायचं, अक्कलकोट जायचं म्हणलं राईट मारायचं आपल्याला. तुम्हाला बाहेर, इथून बाहेर कसं पडतं ते पण दाखवतो. इथून राईट मारलं थोडस, म्हणजे जवळजवळ एक 100 ते 150 मीटर पुढे जायचं आपल्याला. पुढून एक लेफ्ट आहे, इथून 100-150 मीटर पुढे गेले ना आपण, एक लेफ्ट आहे बघा. रिक्षा झोपेत आहे काय? आता बघा इथे एक स्पीड ब्रेकर आहे, तो थोडक्यात आपण क्रॉस करून घेऊया. जायचं म्हटलं तर तो काय झाला माझा, एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे इथं. इंडियन ऑइल जस्ट पुढून जर तुम्ही बघितलं ना, पहिलाच लेफ्ट आहे. असे 2 लेफ्ट पडतात, तो पण दाखवतो मला. पहिला लेफ्ट बघा, इथं काय बरं, इथं बघा चौकात लक्ष्मी गुळाचा चहा म्हणून, तिथून एक लेफ्ट टर्न टाकला सरळ जातो तुम्ही. लेफ्ट टर्न टाकायचं आपल्याला, लेफ्ट. आता आपण स्ट्रेट जाणार आहे, जवळजवळ 100-150 मीटर. इथून पण परत 100-150 मीटर वरच आहे बघायचं. 100-150 मीटर. इथे एक स्पीड ब्रेकर लागतो, स्पीड ब्रेकर आपण क्रॉस करायचं आहे. स्पीड ब्रेकर क्रॉस केला, इथून 100 मीटर पुढं लेफ्टला एक रोड जातोय, तो डायरेक्ट मग अक्कलकोटला जातो. म्हणजे तसं तो गाणगापूरला पण जातो पुढं, पण पुढं बोर्ड असं मेन्शन केलेलं आहे अक्कलकोटचं किती किलोमीटर काय. पुढं असं तुम्ही बघितलं ना की आता इथून एक पुढं लेफ्ट गेला ना, तिथून एक तुम्हाला बोर्ड दिलेले आहेत गाणगापूर वगैरे, असे प्रत्येक गावाची नावं दिलेली. पण इथून पुढंच थांबायचं ना, जोपर्यंत अक्कलकोटचा बोर्ड दिसत ना लेफ्ट साईडचा, मी तुम्हाला दाखवेन नंतर. पण आता इथून बघा, हा आलाय इथे हिरोचं हे आलंय, शोरूम आलंय बघा. या शोरूम पासून जर आपण लेफ्ट टर्न घेतला ना, की डायरेक्ट तो अक्कलकोटला जातो. म्हणजे हा रोड पुढे सोडायचाच नाही आपण. थोडासा चौकात खराब आहे, हा रोड पुढे सोडायचा नाही. जवळजवळ 30-35 किलोमीटर समथिंग, मला एवढं कन्फर्म नाही माहिती, पण 30 ते 35 ते 40 किलोमीटर. टोल नाका क्रॉस झाला की पुढे लेफ्ट साईडला सर्व्हिस रोडने बाहेर सोडते गाडी आपली. ते रोडच बाहेर गेलेलं. इथे बघा बोर्ड लिहिलंय, इथे काय लिहिलंय, गाणगापूर, अफजलापूर आणि अक्कलकोट. हा रोड डायरेक्ट स्ट्रेट आहे, पण तिथं प्रत्येक गावाच्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे लेफ्ट साईडला. ठीक आहे, प्रत्येक गावाच्या ठिकाणी ना मेन्शन केलेलं आहे, मेन्शन. आता इथून जवळजवळ 30-35 किलोमीटर पुढे गेलो ना की अक्कलकोट मेन्शन केलेलं लेफ्टला, ब्रिजच्या खालून. मी तुम्हाला एंट्री पण दाखवतो की कशी असेल एंट्री, कुठून कसं जायचं. ठीक आहे, बघू आपण पुढे दाखवतो तुम्हाला. आता हा रोड एवढा भारी आहे ना, छान रोड आहे, किचकिच नाही, चांगला मोठा चांगला रोड आहे. पूर्ण सिमेंट वालाच रोड आहे आणि चांगले आहे. असं काय म्हणजे स्पीड वगैरे काय नाही, आणि एवढं काही खड्डे वगैरे पण नाहीत. खड्डे नाहीच मुळात म्हणा, ब्रिजवर डायरेक्ट ब्रिज टू ब्रिज आहे, थांबायचा काही विषय येत नाही.
मी तुम्हाला दाखवेन ज्यावेळेस तो अक्कलकोटचा जवळ येईल ना, लेफ्ट टर्न येईल ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवेन तिथे एंट्री कशी करायची. पुढे गेल्यावर आम्ही कसं कसं काय काय नियोजन करणार आहे तसं पुढे तुम्ही या ब्लॉग मध्ये बघत राहा. ठीक आहे, कट करा. तुम्ही अक्कलकोट बघितलं का तुम्हाला? एक बोर्ड आहे इथून लेफ्ट साईडला दिसतोय. लेफ्ट साईड आहे ना, इथे एक जिओचा पंप आहे. जिओच्या पंपाजवळ बसून आहे ना एक लेफ्ट अक्कलकोटला जिओच्या पंप भेटेल का आपल्याला? पेट्रोल मिलेगा क्या इसके अंदर भाई? पेट्रोल 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 डीजल डीजल तिकडे आहे ना. पलीकडून घेऊ का? पलीकडून घ्यायला म्हणतो. गाडी बघा, जवळजवळ 208 दाखवते इकडे तुम्हाला, 55,208, पण ती ऑलरेडी 54,900 होती तिकडून निघाली तेव्हा. जवळजवळ 308 किलोमीटर आतापर्यंत गाडी चालली. काय नाही बसते जास्त नाही वैशिष्ट्य टाकू. 500 करा. जाऊन फिरून एक लपडच यायला किती काय. हा पेट्रोलच स्कॅनर आहे ना. 308 किलोमीटर. आता इथून अक्कलकोट आतमध्ये किती आहे मंदिर? 3 310 315 पकडायचं टोटल 315 तरी पकडलं ना. एका टाकीमध्ये आले की 1600 रुपयाचं भरलं होतं. जस्ट भरले 500चं पेट्रोल भरलाय बाई, पण गाडी फुल परवडते भाई. 308 काय आता 9 झाली तर 10च पकडा. 310 1600 रुपये म्हणजे टाकी फुल गेली होती मी आळंदीत. 310 किलोमीटर गेली तरी गाडी मी बऱ्यापैकी पळवत आणली. पळवत म्हणजे 90-100 90-100 110 करत आणली. रात्री जर म्हटलं कोण नसतं. तुम्ही तिकडून लेफ्ट टर्न मारला ना, ब्रिज घालून यू टर्न मारला डायरेक्ट. यू टर्न मारला ना इकडे अक्कलकोटकडे रोड, कुठला श्रीमंत विजयराजे भोसले चौक या सरळ इथून गेले लगेच इथून लेफ्ट टर्न. बघा इथं काय दिलेलं बघा, अक्कलकोटकडे युटर्न दाखवाल. थोडक्यात लेफ्ट साईडला रोड आहे हा. तुम्ही असा युटर्न मारणार असं लेफ्ट साईडला एक रोड आहे. असं केलं दिलेलं बघा, श्री स्वामी समर्थ अन्नचित्र मंडळ अक्कलकोटकडे जाण्याचा मार्ग. बाबा किती वाजले? हार घेऊन थांबले तुम्ही. 4:24 4:24 झाले बघा. ठीक आहे, तरी पण बरोबर टाइमच पोहोचला आपण. सरळ गेले तुम्ही. आता इथे विषय येतो रूमचा. हा काही याड आहे का? हा याड आहे वाटतं जरा. मुंबईकर ना खरंच येडेच असते. त्यांना घड गाडी नीट चालवता येतच नाही भाई. काही संबंधच नव्हता ना गाडीचा ब्रेक मारायचा. बघत बसलं त्यांना.
इथून जवळजवळ दीड दोन दोन अडीच किलोमीटर आतमध्ये आहे. तुम्ही जिथून युटर्न मारला ना 2-2.5 किलोमीटर आतमध्ये. आता विषय काय झालेला आहे, आता जवळजवळ आपले 310 315 पर्यंत किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि शरीर पूर्ण थकलंय. आता भले लाईन असली तरी आपण काय लाईन जातात सध्याच्या कंडिशनला काय आपण थांबू शकत नाही. कारण की आता ही लाईन बघा, लाईन दाखव भाई, लाईन दाखव त्यांना. लाईन म्हणजे ही आता पब्लिक चालली आहे तिथं, ही चालत वेगळी जाते, गाडीनी वेगळी. ते बघा सगळेजण कुठून चालत काय माहिती, लोक पण लय लांबून चालत आले तेव्हा. 4:30 झालेत ना. हा 4:25 लोक चालतात. म्हणजे विचार करा सकाळची लाईन किती असेल. मागच्या वेळेला आलो तर सांगितलं ना तुम्हाला 9-9.5 किलोमीटर लाईन होती. आज किती, यावेळेस किती असेल काय माहिती. भाई लाईन किती पण असू दे, दर्शन मी लाईन थांबूनच घेणार आणि दर्शन घेणार म्हणजे घेणार. लाईन 50 किलोमीटर जरी असली तरी मी दर्शन लाईनीत थांबूनच घेणार. पण आताच्या कंडिशनला मी लाईनीत थांबू शकत नाही. का नाही, कारण की मी आता पूर्ण थकलोय मारणार. लय म्हणजे लय एकदम पार हे झालंय, काय त्याला म्हणतात, असा डोकं नाही हे झालं, बदल झाल्यासारखं झाले. सोपं नाही. 9:30-10 वाजता काहीतरी 10-10:15 गाडी सोडली तिथून. आता वाजले तेवढं 4:30 कंटिन्यू करतोय. थांबत आलेलो आहे मी, पण शेवटी हिला पण जेवण, मला बी जेवण दे ना. उद्या किती पण लाईन असू दे, सकाळी उठून झाल्यावरती सकाळी लवकर नाही वाटणार. आता पोहोचेपर्यंत 5-5:30 वाजणार. इथून या चौकातून राईट घ्यायचा. इथं अर्धी पब्लिक पुढे जाईल तिथं, पण हे जो दिसतं ना राईट गाणगापूरकडे असं काहीतरी छोटासा बोर्ड आहे, ओल्डवाला बोर्ड, या रोडने जायचं. नवीन जी पब्लिक असते का, नवीन जी पब्लिक ती डायरेक्ट सरळ जाते तिथून तोंडावरती, पण आपण इकडून मागून जायचं. हे पण तिकडे जातो, तुम्हाला दाखवतो बघा. अरे भाई लाईट तर कमी कर यार, काय हायवेला चाललाय का. समोरून मी येतोय, आपली गाडी केवढी, त्यांनी फुल लाईट टाकली. कुठेतरी बघा ना यार, कुठेतरी विचार तरी करा तुम्ही. समोरच्या गाडीचा विचार करा. स्वतःची तुमची माहिती आहे भारी गाडी, पण तुम्ही आमच्या गाडीचा तरी विचार करा. भाई बघा, भाई काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही, अक्षरशः काहीच दिसत नाही. लाईट डायरेक्ट चमकते ह्याच्यावर, काय का. मेन आता इथे सर्वात भारी एकच टास्क आहे आता, की इथं रूम मिळणे. आणि आपण जिथं दरवेळेस जातो, दर महिन्याला आपण तिथं जातो, तिथं जाऊन बघूया. आणि असेल तर 100% मिळेल आपल्याला, पण जर नसेलच तर काय करा. इथं नो एंट्री आता बघून दिले भाई, सकाळी नो एंट्री वाटते इथं. भाई गर्दी आतापासून वाटते इथं, म्हणून नो एंट्री नियोजन लावलंय. बघा इथून आलं नाही, कुठंच वळायचं नाही. इथून मी तुम्हाला सांगितलं ना, राईट घेतला, त्या राईटून कुठंच वळायचं नाही, सरळ डायरेक्ट खाली. सरळ खाली म्हणजे एकदम डायरेक्ट खाली जाते. एक किलोमीटर राहिलं सर अंदाज, 1 किलोमीटर पण एकच केलं, 700-800 मीटर राहिलं सर. आता आपण काय डायरेक्ट मंदिरात जाणार नाही. आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं म्हणता, आंघोळ प्रॉपर पाहिजे. आंघोळीशिवाय दर्शन घेऊ पण वाटत नाही. प्रॉपर आपण एखादी रूम बघू, रूमचं पण तुम्हाला रेंट सांगेन किती काय मी. आणि तिकडला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण, जिथं जातो तिथं मिळाली तर पाहिजे. अरे पाहिजे, जा तू जा भाऊ जा, तुला लय घाई जा. छोटा रोड आहे, कुठं ओव्हरटेक आणि ब्रेटेक करत बसताय. प्रणवलीची लय गर्दी दिसते रे आताच. हा गाड्या बघ की, गाड्या दाखव त्यांना, पब्लिकला आपल्या गाड्या दाखव. सगळ्या भाविकांच्या गाड्या, भक्तांच्या गाड्या, ज्या की लांबून आज रात्री आल्या त्या गाड्या. आणि आपण सकाळी पोहोचलो. मला असं वाटतं आपण लेट एक काय. बघा भाई यार,
सगळे फक्त थांबलेले आहेत. आता मी सांगतो ना, हे जे रात्री जे आलते का रात्री, हे रात्री जे आले होते ना, हे आतापासूनच लावून ठेवतात लाईन. आणि हीच लाईन सकाळपर्यंत वाढत जाते. एवढी वाढते ना की तिला शोधायला 1 तास जातो आमच्या. आत्ताच गर्दी आहे तर मी तर म्हणतो सकाळ झालं काय किती गर्दी असतात. आत्ताच ट्रॅफिक लागलाय बघा. टाइम बघा तुम्ही, हे बघा दाखवतो 4:30 वाजले सकाळी. गर्दी बघा किती. पण आपण आता नाही थांबू शकत असं विषय. रूम भेटले ना तर आराम करणार आपण. रूम भेटलीच पाहिजे तर ते प्रॉपर आराम पण होईल आणि प्रॉपर आंघोळ पण होईल, सगळंच होईल. रूम मिळालीच पाहिजे. नाही मिळाली तर मग जाऊ आपण, बघू काय करणार. गर्दी त्या गाडीच्या मागे गर्दी. भाई गर्दी दाखव भाई. सकाळी 4:30ची गर्दी आहे भाई. ही गर्दी दाखव भाई सगळ्यांना. प्रॉपर गर्दी एकदम. जो तो आपापला आंघोळ करून दर्शनाच्या रांगेत लागतात. अवघड आहे भाई. रूम मिळणं अवघड एकदम. चला यार. चल 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 चल. बरं झालं पेट्रोल टाकून घेतला. हो शेट. गाडी चाकाला नाही लागले हो. माझं चाकशे तुटलं वाटलं तुमच्या चाक. आता याने गाडी आपल्याला धडकली. गाडी धडकून हे पुढे गेला ते मला म्हणते स्वतःच्या काचाला लागले. काचाला धडून म्हणलं चाकाला लागले. ह्या रिक्षावाल्यांना काय एवढे घाई असते बाया बाई. भाई तुम्ही बघा यार, ते त्याला किती घाई आहे बघा. एवढी घाई कुठून आली त्याला काही कळत नाही. मागच्या टायरला तरी धडक दिली माहिती. काय बोलणार आपण, काय भांडण करायला आलो का इथं का मारा मारा काय. यांना घाई कुठली काय माहिती. रिक्षावर दरवेळेस घाई असते. पण निवांत थांबलं भाई. त्याच्याकडे बघा तुम्ही, बघितलं का काय बोलणार. कसं बोलणार तुम्हाला. जाऊन बघितलं गाडीला काय लागलं नाहीये. त्याच्यात चाकाचं व्हील कॅप, त्याचे ते रिक्षाला काहीतरी व्हील कॅप होतं, ते व्हील कॅप निघालंय. वल्लापती वगैरे काय काय डॅमेज नाही. काय बोलणार, कळलं पाहिजे ना. अरे गर्दी खूप आहे. कशी गाडी घालायची कशी काय, मूडअप करून टाकतात यार. चल ना भाई आता यार, चल. रिक्षावाल्यांना लय वाटतं असं आपणच भाई म्हणून. रिक्षाने त्याला लय भारी वाटतं का. कशी मध्ये घालतात तो. कसे घालतात कसे.
अर्ध्या गाड्या बाहेर निघतात, अर्ध्या गाड्या आतमध्ये चालल्यात. कोण मधूनच उठतंय आणि युटर्न मारत बसलाय. प्रॉपर ठिकाणी जर तुम्ही हे केलं ना, पार्किंग जर केली प्रॉपर ठिकाणी किंवा ते गर्दी होणारच नाही यार. तुम्ही त्या सगळ्या त्या गाडी धडकीच्या नादात मी तुम्हाला सांगायचं विसरलो. तिथून तुम्ही स्ट्रेट आलात ना डायरेक्ट पुढं मंदिर आहे. आता आपण काय करणार, ही गर्दी सगळी सोडून पुढे एक रूम आहे जिथं आपण दरवेळेस जातो, जाऊन बघणार आहे आपण. गाडी दाखवत आहे ना, पब्लिक गाड्याची लाईन लागलेली असते वरपर्यंत गाड्या त्यांनी पार्किंग. लई गर्दी गाड्या बघा किती लागल्या. 1000 एक गाड्या आतापर्यंत लागल्या, 1000-1500 एवढी. हे पार्किंग ते पार्किंग पूर्ण फुल आहे. आता मी पण सकाळी 8-9 वाजेपर्यंत थांबणार आहे. आता मी खूप चालू झालं, आराम करायचा होता. आता कुठली रूम कुठलीच खाली नाही का? गाड्यावर आहे तर बाथरूम थोडा वेळ मला खुशी देते जाणं केलं आंघोळ करून. पण गाड्यावर रूम आहे बघ. कुठे इथं वरतीच आहे ना. बाथरूम आहे तुला करावं म्हणजे बाथरूम नंतरचं ना. हा मग चालेल ना, फक्त आराम करायला आहे ना मला. गाडी लावू का तिथं? मित्रांनो बघू शकता, आपण दरवेळी जिथे येतो का तिथं झालेलं आहे. काकीने रूम दिलेली आहे आपल्याला. आता गाडी पार्किंग करू आणि मग जाऊ वरती. वरती गेलं तुम्हाला दाखवतो बाकीचं आतमध्ये रूम कशी असते. यांचं इथल्या हॉटेलचं पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो, जेणेकरून जर तुम्ही इथं आले ना, कधी या, रात्री या किंवा सकाळी या, कधी दुपारी या. जर तुम्हाला आतल्या साईडला जर कुठं रूम नसेल तर रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला रूम मिळून जाईल. ठीक आहे. मी तुम्हाला इथं यांचा ॲड्रेस आणि इथं जे यांचा नंबर आहे ते तुम्हाला मेन्शन खाली करतो. ठीक आहे. वर जाऊन तुम्हाला दाखवतो रूम. पार्किंगला कुठं लावायची गाडी. करून आलं पण हवा तर कधी उतरली नाही. आत्ता जेव्हा झोपली ना गाडी उतरल्यासारखी. ठीक आहे, काही विषय नाही. जास्त आराम करूया. बघू चला. मागू देऊ का? उघडलं तर पाहिजे की नाही. आपण इकडला बांबू तरी काढा की नाही. हो मावशी, इथलं हे तरी काढा. हे उघडत नाही दरवाजा. मावशी किती रूम खाली आहे? किती रूम खाली? तुम्ही एका मध्ये जुगाड लावले का? मी आलो म्हणून ना, आपण रेग्युलर आहे. नाही काय असं बोलू शकतो मित्र. आपण दरवेळी म्हणून मावशी आपल्या लिहिणं बरीच गर्दी. 1000-1500 गाड्या असतात. कुठंच रूम नाही. काय आपण ते असते का? कुठली रूम म्हणजे कोपऱ्यातली ना ती? असं जरा उघडायचं. तो उघडून आला दाखवा ना. मावशी तुम्ही डोक्या बाहेरचे तिथंच बोलताय मला रूम आहे, पण तुम्ही म्हणता तिथून कुठून उघडला रूम? जायचं काय
अच्छा आहे ना अच्छा आहे. ठीक आहे चालते. नाही काय पण असू दे पण रूम मिळणं हे त्यांचं भाग आहे ते पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बघू शकता वरती पंखा आहे लाईट स्वामीचं कुठे इथं बस नाही झोपायला अजून काय पाहिजे ते पण आपण दरवेळेस येतो म्हणून आपल्याला त्यांनी रूम दिलेली ते म्हणजे आंघोळी वगैरे काय असतं ते सकाळी मी दुसरीकडे शूट करून देते पण सध्या तरी एवढं ठीक आहे आपलं झोपायला काय पाहिजे बस की कधी या तुम्ही तुम्हाला मेन्शन करतो मी नंबर यांचा जेणेकरून फक्त नाव तरी सांगितलं ना माझं ते तुम्हाला बंद नाही काय विषय नाही आम्ही बघा ना आता आले किती वाजता 5 वाजता झोपायला मिळालं बस झोपणं नाही आंघोळ सकाळी होऊन जाईल बाकीचे व्हिडिओ तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर सांगतो ठीक आहे डन. तर मंडळी अशा तरी आपण झोप वगैरे झालेली आता आंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आता बघू तुम्हाला त्या ज्योतिबा गेस्ट हाऊस जे तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा तुम्हाला नंबर ह्याच्यामध्ये AC नॉन AC पण रूम मिळतात तुम्हाला कधी फोन करा यायच्या अगोदर 2 दिवस अगोदर तिकडे फोन लावून तुम्ही त्यांना बुकिंग करू शकता. आता राहिला विषय दर्शनाचा आता बघू लाईन कुठपर्यंत आहे आणि कुठपर्यंत पोचणार आहे तसं तुम्हाला अपडेट देत राहीन यापुढे जो कसं काय होईल तो ठीक आहे चला. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून जवळजवळ 1 किलोमीटरवरती आपली रूम होते. आपण सकाळी तुम्हाला माहिती आहे 4:30-5 वाजता काहीतरी पोचलो आराम केला. आता वाजलेत बघा 10 वाजून 22 मिनिट आले आंघोळ वगैरे करून निघालेलं आहे. तर लाईन तर खूप असणार आहे तरी पण आपण जाऊन लाईनीला लागून दर्शन प्रॉपर प्रमाणे घेणार आहे. तर तुम्हाला तसे शॉर्ट्स वगैरे टाकत राहीन मी लाईनीचे आणि दाखवेन पण मी किती किलोमीटर लाईन होती कसं काय सोबत राहा पुढं बघूया आपण कसं काय होतं ते नियोजन. इथूनच गाड्यांची गर्दी एवढी आहे अक्षरशः रात्रीच जवळजवळ 1001 गाड्या रात्री झाल्या होत्या. आता तर मला असं वाटतं आतमध्ये नाही शिरायला मिळणार कारण की ही सर्वात मोठी एक पौर्णिमा असते जी अक्कलकोटमध्ये सर्वात जास्त गर्दी असते सर्वात जास्त. तर बघूया कसं होते काय होते काय नियोजन होते. लावायला जागा आहे का हा तिकडं नाही का कुठं समोर लावतो तिकडे समोर लावतो ह्याच्या मागे लावू का मग
अशी तरी आपली गाडी पण पार्किंग झालेली आहे. नका लावू. मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी खूप सारी गर्दी आहे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत. आपण आलेलो आहे मस्तपैकी गर्दीचा सामना करत करत आता आपण पोहोचल 1-5-10 मिनिटावर आपलं दर्शन होईल. बघा सर गर्दी. कॅमेरा ऑन करा. एक तास झाला असेल आपण गर्दीत आहे म्हणजे लाईनीत होतो. आता आले बऱ्यापैकी आले 15 मिनिटं लागतील फक्त दर्शन व्हायला. 15 मिनिट लागतील दर्शन व्हायला. अहो मावशी कुठून? अहो कुठून? खोटं बोलायचं नाही. प्रॉपर गर्दी आहे आणि प्रॉपर अशी नाही का लाईन पण प्रॉपर गेलेली. बाईकची लाईन वेगळी आहे, माणसाची लाईन वेगळी आहे. पोलीस प्रशासन बघा फुल एकदम तापेत आहे बघा एकदम. बघू शकता तुम्ही बघा पोलिसांचा एकदम पुरेपूर बंदोबस्त आहे. लोकांच्या आरती पकड मी जरा झूम करतो. हे बघा भांडण चालू आहे. हे बघा बायकांचे भांडण चालू आहे. मध्ये घुसतायत. तर बघू शकते आपली लाईन गेली नाही पाहिजे. इथं आधी तयार आहे लाईन दिसायला. हे बघा बघा ही बघा मागं बघा. कडक कडक कडक. हो मध्ये घुसतात बघा. चला चला ना सिनेमॅटिक मध्ये जरा आवाज असता का तिथे जिथं नाही बोलत तिथं. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. बघू शकता तुम्ही आता आपण परतीचा प्रवास आलाय. तिचा प्रवास परती म्हणजे आता आपण अक्कलकोटवरून आपण आता चाललो आळंदीला. आता जवळपास आपण 100-150 किलोमीटर कवर अंतर केलेलं. आता इंदापूरमध्ये पोहोचलो. जेवण झालं माझं. जेवण करूनच मग आता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. इंदापूरला पोहोचेल आता 2 किलोमीटर राहिले तुम्ही इंदापूर. बाकी काय नाही, बाकी सगळे निवांत आहे. सगळे वातावरण चेक करून घ्या. पाऊस थोडा पडून गेला आता ऊन आहे. आता जवळजवळ वाजले बघा किती
4:30 होत आहेत. 4:30 वाजता आम्ही इंदापूरमध्ये आहे. मला असं वाटतं की पोहोचायला जवळजवळ 6-6:30 होऊन जाते आज. मध्ये मध्ये पाऊस पण आहे आणि मध्ये मध्ये ऊन पण आहे आणि मध्ये मध्ये अशा गाड्या पण आहे. उशीर तर होणार थोडाफार, एवढं सगळं समजून सांगायचं आता काय करायचं. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आता थांबलो होतो जरा रेटसाठी 1-2 मिनटं थांबलो होतो बाहेर, रोडच्या साईडलाच थांबलो होतो मी. म्हटलं आता परत निघावं, तर निघायला बघतोय मी, गाडीच काही चालू होत नाही बघा. ते सगळं इग्निशन दाखवते, माझं सगळं दाखवते बघा इथं. पण बघा स्टार्टर मारायला गेलो ना, कसा आवाज येतो. कसं चालू करायचं नियोजन. प्रणव इकडे दाखव, त्यांना आवाज ऐकू दे. हो का, आवाज कसा येते भाई यार, कसं करायचं. प्रणव एक काम कर, तू धक्का मार जा, दे कॅमेरा दे मला. हे बघा तुम्हाला दाखवतो, मी स्टार्टर मारतोय बघा, नाही होत. ठीक आहे, तर प्रणवला म्हणतो मी धक्का मारायला. मार आयच आ ऐक ना, मग मागून मार मग. हा हालत बी नाही गाडी. तिला धक्काच मारून घ्या, चालू करायला लागणार मला तर वाटतंय. आता काय करायचं सांगा तुम्हीच. काय रे, काय करता येईल. हा मारायचा धक्का काय आता. पण धक्का मारणार कसा, हा ना. तुला पण गाडी चालवता येत नाही. आता त्या खाली ठेव. काय करायचं. हा बॅटरी खराब झाली वाटतं रे. आता एवढी रनिंगला गाडी चार्जिंग झाली पाहिजे बॅटरी. किती रनिंग झालं, 403. हे 403 म्हणजे 503 रनिंग झालं आत्तापर्यंत, काल रात्रीपासून. बॅटरी मला असं वाटतं खूप दिवस झाले, त्याच्यामुळे डेड झाली वाटतं. पण ती सेफ ठिकाणी थांबली आणि मग गाडी चालूच झाली नाही. काय करायचं, तुला धक्का मारावाच लागणार प्रणव. काय कर, थोडं जर धक्का मारून गाडी जरी मागं किंवा पुढे जरी गेली ना, मी उचलेन लगेच. मी तर म्हणते मागेच मारू. त्या 2 व्हीलरला हात करतो का. मोकळी करायला पाहिजे पहिली गाडी. 2 व्हीलरला हात करतो का 2 व्हीलरला. हा तर मित्रांनो बघू शकता, गाडी चालू झालेली आहे. धक्का आणि ढकलत नव्हती. एक दादा आहे बघा, त्या दादाने आपल्याला सपोर्ट केला आपल्याला, त्याने धक्का दिला. गाडीची बॅटरी डेड आहे आपल्या. ते आता कळालं मला गाडीची बॅटरी डेड आहे म्हणून. हे तिथं कळलेलं नव्हतं मला. आधी गाडी चालूच होती, आता खूप दिवस झाले बंद होती गाडी, त्याच्यामुळे गाडीची बॅटरी डेड झालेली आहे. तर त्याच्यामुळे ते स्टार्टर उचलत नव्हता. ते काचवरती घे, ते त्याच्यामुळे ते स्टार्टर उचलत नव्हता गाडीचा. कट आवाज येत होता. मग आता रिव्हर्सला काय गेलं, त्याला घेतली, त्याला म्हटलं आणि प्रणवला म्हटलं दोघांनी धक्का द्या. थोडासा धक्का दिला की गाडी चालू झाली. पण रिस्की काम आहे.
हे दादाचा एकदा ओव्हरव्ह्यू दाखवू त्यांना. बघा यो होता तो. अशा ठिकाणी पाऊस पण पडायला लागलाय. आत्ताच पडतोय आणि नेट तुफान पडतोय पाऊस. हे बघा आहे का. आता कुठं गाडी थांबवायची म्हटलं मला ती भीती वाटते. भाई बंद पडले तर धक्का कोण मारणार 50 वेळेला. म्हणजे तशी गाडी नाही पण आता बॅटरी खराब झाली त्याला करणार काय. पाऊस पण छान पडतो असं मस्तपैकी. आणि बरं झालं ते दादा भेटला त्याने धक्का मारला गाडी सुरू झाली. नाही तर लय टेन्शन आलं होतं. हायवेला कोण गाडी थांबत नाही शक्यतो. कोणच थांबत नाही शक्यतो. त्याची बॅटरी खराब झाली अल्टरनेटर खराब झालं जो चार्जिंग करत नाही बॅटरी. हे दोघांमध्ये जरा कन्फ्युजन आहे मी. आता ते तिकडं वायरमॅनकडे चेक केल्यावरतीच कळेल की ॲक्च्युली विषय काय आहे. तो पण दाखवेन मी तुम्हाला. तो पण व्हिडिओ काढेन मी ज्यावेळेस काय नेमकं प्रॉब्लेम आला आहे. पण आता सध्या तर नाही. आता डायरेक्ट पहिल्यांदा घरी जाणे रूमवरती आणि जाऊन पहिल्यांदा झोपणे आराम करणे एवढंच डोळ्यासमोर दिसतंय. बाकीचं काम काय असेल ते उद्या.